ट्रॅक्टरचा चक्का काढून राहिले आहे. अर्धा घंटा झाला तुमच्या ट्रॅक्टरचा चक्का नाही निघाला. काही माणसं का बे तुम्ही? अबे त्याला का बुटके बोटते का मारत्या? मग तिथून कतर कतर करू राहिला. ट्रॅक्टरवर बसून गेलाय ना. ये ना थोडसा, ये ना खाली. काढू लाग ना तो ट्रॅक्टरचा चक्का. ये लवकर. इथं भाषण नको देऊ. ये खाली ये. आबेले का मारत्या? सांगण्यापेक्षा ये ना बे, काढू लाग ना चक्का. दोघांची ताकद की पुरून नाही राहिली म्हणलं त्या चक्क्याले. ये मला तू ये. थोडसा काढू लाग. ये लवकर खाली ये. अबे लेका माना नाही जमत बाबा. माझ्या हाताला लागलाय लेका. काल म्हणलं बाथरूम मध्ये पडलो लेका मी. तर मायावाला हात लचकलाय. तर मायानं काय जमणार नाही ते चक्का काढणं. तर काढा ना म्हणलं तुम्ही. तुमच्या दोघांची ताकद म्हणलं खूप पुरते. काढा काढा. अबे ते लेका मग होत नाही. बाथरूम मध्ये पडलाय म्हणतो. मग काय कतर कतर करू राहिलाय बे? आम्ही काढू राहिलो तर आम्हाला काढून नाही देत म्हणलं तू चक्का. हा आम्हाला काढू दे ना. काय मधा मधा टोले टाकू राहिलाय तू? हा बोललो का मधात? ठीक आहे भाऊ ठीक आहे. नाही बोलत म्हणलं. काढा काढा चक्का काढा. काकाजी कुठं चालले म्हणलं इकडं? हा ह्या काय म्हणलं एवढा मोठा बैल, नंदी बैल होय का? अरे पोरा, नंदी बैलच हो या. येले म्हणलं विकायचा आहे. तर तुमच्या गावामध्ये कोणी आहे का म्हणलं या बैलाला घेणार? हा आहे का कोणी घेणार? अहो काकाजी मग इकडं काय आणलं तुम्ही ना त्या नंदी बैलाला विकायले? त्या बाजारामध्ये कोणी नेलं म्हणलं त्या बैलाच्या? तिथं म्हणलं खपून जात होता. एवढा चांगला बैल आहे, नंदी बैल मस्त. तुम्ही इकडे आणलं तुम्ही आमच्या गावामध्ये विकायले? अरे दादा, तुमच्या गावामध्ये कोणी आहे का म्हटलं या नंदी बैलाला घेणारा? तर दिन देतो म्हणलं तुमच्या गावातच. आता तिकडे काय म्हणलं ते बैल बाजारामध्ये जाण्यापेक्षा इकडंच म्हणलं खपून गेला तर मला त्रास नाही होणार. आता काकाजी तेवढं तर माहित नाही, पण आमच्या गावामध्ये घेऊ शकते म्हटलं. दोघं तिघं आहे म्हटलं आमच्या गावात घेणार आहे. किंमत किती ठेवली आहे म्हणलं आपल्या नंदी बैलाची? किंमत का? 1,10,000 रुपये. अरे बापरे काकाजी, 1,10,000चा गाव एकच बैल? खूप झाली ना म्हणलं ते किंमत. अरे बापू, नंदी बैल होय ना तो. डांगचा डांग आहे ना भावा. का 50,000 भेटणार आहे भावा तो नंदी बैल? आहे का म्हणलं तुमच्या गावामध्ये कोणी घेणार? तर सांगा नाही चाललं म्हणलं समोर. या म्हणलं काकाजी आमच्या सोबत. आमच्यापाशी म्हणलं 4-5 लोक आहे चांगले. आता ते घेते का नाही घेतात तेवढं काही माहित नाही, पण तुम्हाला भेटून देतो म्हणलं ते. ठीक आहे म्हणलं, चला लवकर घेऊन. शांताराम भाऊ, माय बी या वर्षी म्हणलं पाण्यानं जे लावून दिली आहे तर बंद व्हायचं काही नावच नाही आहे. आता फक्त 2 दिवसाची उघाड दिली आहे पाण्यानं फक्त. आता म्हणलं ते काही शेतीचे कामं आहे म्हणलं ते करून टाकाव. नाही तर अजून जर ते पाण्यानं धड जर लावली की नाही तर मग काही कामं करू देणार नाही म्हणलं या पाणी. हो सरपंच साहेब येऊ द्या ना पाण्याले. हा पाणी नाही आला तरी तिकडून लोक पाण्याले म्हणते पाणी नाही येत. ना तिकडून पाणी आला तर तिकडून बी म्हणते लोक का पाणी येऊ राहिला म्हणून जास्त. येऊ द्या ना पाणी. ओला काळ पडला आपण कोड्डा काढणे पडला म्हणलं. आपण शांताराम भाऊ थोडं म्हणलं पाण्यानं 2-4 दिवस सवलत द्यायला पाहिजे होती ना. हा काय म्हणलं ते फवारणी मारायची आहे, ते निंदन करायचं आहे म्हणलं, सल्फेट टाकायचा पराठीले. हा काही कामं नाही उरायले नाही, कंटिन्यू पाणी चालू आहे. तुळशीराम भाऊ आता कालपासून म्हणलं पाण्यानं सवलत दिली आहे ना, बंद झालाय ना पाणी. आता करून टाका ना तुम्ही 2-4 दिवसात जेवढं काही कामं करायचे आहे वावरायचे तर सल्फेट टाकणार, निंदणं आहे, फवारणी मारणं आहे तर मारून टाका. आता चाललो बा मी फवारणी मारायले. आता पाणी उघडलं आहे तर मारून देतो मला फवारणी. त्या पराठीवर मारतो, सोयाबीनवर मारतो, तुरीवरही मारून देतो. शांताराम भाऊ तुझी बरोबरी आमच्या नाही होत म्हटलं. आम्हाला मजूर नाही सापडत ते सल्फेट ते फवारणी मारायला निंदाली की. तू गेला म्हणलं गावामध्ये एक चक्कर मारला तुला मजूर भेटते अशी गोष्ट आहे ते. म्हणून तावले कामाला फटफट होते. तुळशीराम भाऊ मजूर तुमच्या वरात कोण नाही येत त्याचं कारण आहे ना. तो कारण आहे बाबा शांताराम भाऊ, आम्हाला मजूर नाही सापडत. तूच सांग ना आता. तुळशीराम भाऊ मीनं जर वावरात मजूर नेला तर त्याला म्हणलं मी जागेवर पाणी नेऊन देतो, आराम करू देतो. काही जर सुपारी खायची राहिली तर सुपारी खाऊ देतो. त्याला घनघन नाही करत, काही नाही किटकिट नाही करत. त्याच्या मनानं काम करू देतो मजुराची. तुमच्या वरात जर मजूर आला तर तुम्ही म्हणता घ्या रे बाबा लवकर लवकर, घ्यायला बाबा लवकर लवकर झाल्या पाहिजे, किटकिट करता ना. म्हणून तुमच्या वरात मजूर येत नाही. शांताराम भाऊ आता मजूर म्हणलं कसं आहे सगळा सारखा राहत नाही ना. आता काही मजूर म्हणलं आरामच करत बसते. एक पात नाही पूर्ण होत त्याच्यानं. मग आता ते म्हणणार नाही का तावला कसा आहे तुला नाही झालं तावला वारातलं निंदन तरी चालते ना तुले. पैसा लावायापाशी जास्त आहे म्हणलं, आमच्यापाशी नाही ना. बंद करा ना भैसबाजी. काय म्हणलं तुम्ही भैसबाजी करू राहिली आहे. तुळशीराम भाऊ बी तसा ना, तू शांताराम भाऊ काय म्हणलं तुळशीराम भाऊ सोबत लागू राहिलाय. जाऊ द्या ना आता. काय भैसबाजी करू राहिले तुम्ही? पहिले का झबऱ्या कोण आहे म्हणलं हे भाऊ. आणि याच्यासोबत म्हणलं एक बैल दिसू राहिला. बापरे एवढा मोठा बैल. नंदी बैल होय का? हो भाऊ नंदी बैल होय का? हो म्हटलं भाऊ नंदी बैलच होय. याचा जोड म्हणलं एक मरम पावला. आता या एकट्या नंदी बैलाला ठेवून काही फायदा नाही म्हटलं भाऊ. तर चाललो म्हणलं बाजारामध्ये विकाले. आता इथून चाललो होतो तुमच्या गावामधून तर पोराले म्हटलं बा तुमच्या गावामध्ये आहे का म्हणलं नंदी बैल घेणार कोणी मायवाला तर भेटून दे म्हणलं. तर आलो बा म्हणलं इकडं. शांताराम काका भाऊ म्हणे तुमच्या गावामध्ये घेणार आहे का म्हणे या मायावाला नंदी बैल. मी म्हणलं बा ठीक आहे म्हणलं, चला मला भेटून देतो. जो काही घेणार आहे तर आमच्या गावामध्ये 4-5 लोक घेऊ शकते म्हणलं तुमच्या नंदी बैलाले. तर आणलं म्हणलं इकडं. किंमत किती आहे म्हणलं नंदी बैलाची तुमच्या? 1,10,000 रुपये म्हणलं भाऊ. अरे बाप रे 1,10,000 रुपये हो का शांताराम भाऊ? 1,10,000 रुपये म्हणते म्हणलं. सरपंच साहेब म्हणल्या पाहिजे म्हणलं भाऊ. का करता आता मायापाशी तर म्हणलं 2-2 जोड्या आहे बैल जोड्या. काय म्हणलं आता या नंदी बैल घेण्यापेक्षा म्हणलं काय 1,10,000 रुपये गुंतवण्यात काही फायदा नाही ना. नाही म्हणलं भाऊ आम्ही तर नाही घेऊ शकत म्हणलं 1,10,000 रुपयातलं. खूप झालं नाही, कठीण काम आहे. पाहा ना म्हटलं भाऊ जमत असन तर काही कमी जास्त करून टाकतो बा याच्यामध्ये बी. हे काम तो शांताराम भाऊ ह्या भाऊला विचार.
या 1,10,000 रुपयाचा बैल कोणी घेणार नाही. तर असं कर, ह्या भोवली विचार नंदी बैलाची बोली लावता का म्हणा आमच्या गावामध्ये. हा म्हणजे ज्याच्यात ताकद असन तो घेईन नंदी बैल बोलीमध्ये. का सरपंच साहेब, हे तर चांगलं आहे म्हणलं. मग बोली लावली तर कोणाला राग नाही लोभ नाही, ज्याच्यात ताकद असन घ्यायची तो घेत बसन. विचारून पाहतो बरं. मी काय म्हणतो भाऊ, असा तुमचा 1,10,000 रुपयात ह्या नंदी बैल खपणार नाही. माझ्या म्हणणं असं आहे का आमच्या गावातला ज्याच्यात काही ताकद असेल म्हणलं तर तुम्ही म्हणलं तुमच्या नंदी बैलाची बोली लावू शकता का सांगा आता. हा आमच्या गावामध्ये कोणाची ताकद असेल म्हणलं घ्यायची तो घेत बसन. बोली लावता का सांगा. ठीक आहे भाऊ, तुमचं म्हणणं मला पटलं म्हणलं. हा बोली लावली का त्याच्यात धमक असून तुमच्या गावातल्या कोणत्या माणसाची, हा तो घेईन म्हणलं मायावाला नंदी बैल. हा ठीक आहे बोली लावून देऊ. केव्हा लावायची मग बोली. हो तुमचा बैल म्हणलं आमच्या गावातले 4-5 लोक घेऊ शकते. हा तर ते म्हणलं सांगा लागन पहिलं. हा तर ह्या पोराला पाठवून देतो म्हणलं त्याच्या घराकडे. हा नंदी बैलाची बा बोली चालू आहे, तर ज्याला काही घ्यायचं असेल तो नंदी बैल तर येऊ शकता बा, असं सांगून देतो ना. ठीक आहे ना भाऊ, तसं करा मग. मी काय म्हणतो जबरू, तू जा म्हणलं लाईनी पाटील आहे की नाही, लाईनी पाटील मोठे पाटील, हा ज्याला काही कोणाला आपला बा ह्या नंदी बैल घ्यायचा आहे, हा त्याला सांगून दे का आपल्या गावामध्ये बा एक नंदी बैल आला आहे, ती विकायचा आहे, तर बोलीमध्ये ज्याला घ्यायचा आहे तो घेऊ शकता म्हणून असं सांगून दे 4-5 लोकायले. ठीक आहे ना शांताराम काका, तर तेले कुठं सांगू म्हणलं याचं मग. तू एक काम कर, तुळशीराम भाऊचा तो घर आहे का नाही, हा तिथंच म्हणलं चौक आहे, तिथंच म्हणलं नंदी बैलाची बोली लागणार आहे, तर तिथं सांगून दे म्हणलं ते तेले. ठीक आहे चलो मग. ठीक आहे जबरू, तू जा म्हणलं लाईने पाटलाच्या घरी, मोठे पाटलाला सांगून दे का बा चौकामध्ये बा बोली लागणार आहे बा नंदी बैलाची, तर कोणाला जर इच्छा असेल बा घ्यायची ते नंदी बैल तर घेऊ शकता म्हणून. हा जा सांगून दे, जा लवकर. मी काय म्हणतो मोठे पाटील, सध्या म्हणलं एखादी महिन्यासाठी म्हणलं 5,000 रुपये देता का. आबेले काय शिवलाल, ती एका वर्षापासून 2,000 रुपये घेतले आहे तू, तेच तर नाही झालं तू यानं. अजून म्हणलं लेका मला एका महिन्यासाठी 5,000 मागू राहिला. पण ते मागच्या वर्षीचे पैसे तर दे 2,000 रुपये. मी काय म्हणतो मोठे पाटील, आता म्हणलं बँकेमध्ये मायवाले पैसे जमा होणार आहे, तर मागच्या वर्षीचे पैसे 2,000 रुपये हे 5,000 रुपये म्हणलं पुढच्या महिन्यात देऊन देतो तुम्हाला 7,000 रुपये. द्या ना मग 5,000 रुपये, काम पडलाय म्हणलं अर्जंट. अबे शिवलाल, तू मागचे तर पैसे दे बे. हा पैसे घेत जातं, देत नाही लेका वापस नाही करत, काही नाही. पहिले मागचे पैसे दे, त्याच्यानंतर मला 5,000 देतो. हा बिना याचे लेका बिना व्याजान तुला पैसे देऊ राहिलो आहे मी, तरी तू म्हणलं लेका एक 2 वर्षापासून मला पैसे देत नाही वापस. पहिले ते मागचे पैसे दे. मोठे पाटील, मला खूपच अर्जंट काम पडलं आहे. हा लागेल तर 5,000चा व्याज देतो मी तुम्हाला. 5,000वर 500 रुपये जास्त देतो, 5,500 रुपये हे देतो, आणि त्या 2,000वर अजून 500 रुपये देतो, लागेल ते 2,500 देतो. हा तरी मला अर्जंट काम आहे, तर मी 5,000 रुपये द्या मला. अबे पण लेका शिवलाल, तुला असं अर्जंट काम कोणतं येऊन पडलं आहे बे. हा तुला पाहिजे पैसे, कोणतं अर्जंट काम करू राहिलाय तू आता. अहो मोठे पाटील, त्या सोयाबीनला सल्फेट टाकलं नाही, खत घ्यायचं आहे ना त्या दुकानातून. त्या दुकानवाल्याला म्हणलं बा एका महिन्यासाठी उधार द्या, म्हणलं तर नाही देत म्हणते, म्हणून तुम्हाला 5,000 मागू राहिलो आहे. ते सल्फेट घेऊन घेतो, ते फवारणीचं औषध बी घेऊन घेतो, ते सगळं मारून देतो मला सोयाबीनवर पराठीवर. त्यासाठी मला एका महिन्यासाठी 5,000 पाहिजे होते. शिवलाल, मी आता तर नाही म्हणू शकत तुले हो, पण तुला मी फोन करून सांगतो म्हणलं संध्याकाळी का द्यायचे आहे पैसे का नाही द्यायचे म्हणून. हा ठीक आहे ना. ठीक आहे मोठे पाटील, पण आठवणीने फोन करता भाऊ मला. बिलकुल आठवणीने फोन करतो. अबे कुठं चालला बे जबऱ्या, हे पोंगा वोंगा घेऊन कुठं चालला म्हटलं, काही दौंडी देऊ राहिला का गावामध्ये. अहो मोठे पाटील, तुमच्या घराकडे गेलो होतो. लाईने पाटील बी घरी नाही, तुम्ही घरी नाही होते. वहिनी साहेब म्हणे बाबा इकडे गेले आहे म्हणे बाहेर बसाले, तर इकडे आलो म्हणलं तुम्ही दिसले. आता होता उठी म्हणलं ते आपल्या गावामध्ये एक माणूस म्हणलं नंदी बैल घेऊन आलाय, तर त्या नंदी बैलाची बोली लागणार आहे आपल्या त्या तुळशीराम काकाच्या घरापाशी. म्हणून म्हणलं तुम्हाला जर घ्यायची इच्छा असन तर चला म्हणलं बोलीमध्ये. काय गोष्ट करतं, कोणाचा होय नंदी बैल. मोठे पाटील, आता कोणाचा आहे काय तर मला माहित नाही तेवढं. तो एक भाऊ आला होता आपल्या गावामध्ये, ते बैल विकायचा आहे म्हणे या नंदी बैल, तर तो चालला होता बैल बाजारामध्ये घेऊन. त्याला म्हणलं बा आमच्या गावातले लोक आहे म्हणलं घेणारे, तर तो त्यासाठी बोली लावून राहिला आहे, तर घ्यायचं असेल तर चला लवकर. झाली म्हणलं आता बोली चालू होणार आहे, आता लवकर चला. शेवटची म्हणलं तुम्हीच राहिले होते, आता सांगायचं चला लवकर. ठीक आहे जबरू, येतो चाल. तुलाल भाऊ घेतं का म्हणलं नंदी बैल आलाय, मोठा आहे म्हणलं चांगला, संट्याचा संट्या, घेतं का तू. अबे लेका जबऱ्या, खिशामध्ये दमडी नाही माणसाच्या ना, काय बैल घेऊ बी ते नंदी बैल. पैसे नाही लागत का त्या नंदी बैलाला घ्यायले, जमत नाही ना, खिशामध्ये पैसे नाही ना. काय बी शिवलाल भाऊ, तू या पैसे तर म्हणलं जन्मभर पैसे नाही राहत. हा जेव्हा तेव्हा म्हणलं हा पैसे नाही. चला मोठे वाडी लवकर, ते बोली चालू होणार आहे, चला लवकर. ठीक आहे म्हणलं जबरू, चल. हा भाऊ, करा म्हणलं आता बोली चालू. आमच्या गावातले जो काही तुमचा नंदी बैल घेणार आहे ते सगळे म्हणलं इथं तयार आहे. करा म्हणलं आता बोली चालू करा, तुम्हीच करा म्हणलं चालू. तुमचा बैल होणार नंदी बैल, तुम्हीच चालू करा म्हणलं बोली. ठीक आहे भाऊ, करतो म्हणलं चालू. मी काय म्हणतो रे बाबा, मोठे पाटील, झुम्मर, तुळशीराम भाऊ, जबरू न शिवलाल हे सगळे म्हणलं तुम्ही ह्या साईडने येऊन जा. ह्या भाऊले नंदी बैलाला मला एक साईड होऊ द्या, म्हणजे बोली लावले बरोबर राहते मला भाऊले. हा या मला तुम्ही इकडे या, या भाऊले मला तिकडे जाऊ द्या. या लवकर या इकडं. करा म्हणलं भाऊ नंदी बैलाची बोली चालू करा.
आता आमच्या गावातला कोणता तिस्मार खान तुमचा नंदी बैल म्हणलं घेऊ शकते. आज मला समजूनच जाते किती म्हणलं कोणामध्ये पावर आहेत. हा घे घ्या करा मला चालू करा बोली. ठीक आहे म्हटलं भाऊ करतो म्हणलं बोली चालू. तो 70,000पासून बोली चालू करतो म्हणलं रे भाऊ. 70,000पासून ठीक आहे भाऊ. 70,000पासून बोली चालू करा. 1 लाखापासून करा. 2 लाखापासून करा. ज्याच्यामध्ये धमक असन तो घेईन बैल. जबरदस्ती आहे का कोणाची बोली वय हे. ठीक आहे भाऊ. तर चला म्हणलं 70,000. चला चला आहे का कोणी 70,000च्या वर बोलणार. 70,000 चांगला सांडा बैल. 70,000 नंदी बैल. 70,000 बोला बोला. भाऊ मायवाले 71,000 घ्या रे भाऊ. टोपीवाले भाऊचे म्हणलं 71,000 हाय म्हणलं. टोपीवाल्या भाऊच्या पेक्षा म्हणलं वरतं आहे कोणी. वरतड आहे कोणी म्हणलं तुमच्या गावामध्ये. 71,000 भाऊ. 75,000 रुपये मायवाले म्हणलं. 75,000 रुपये नंदी बैल म्हणलं मलाच घ्यायचा आहे तुमचा. 75,000 येले म्हणते माणूस. हाय दमदार माणसं म्हणलं तुमच्या गावामध्ये. मागं का करू राहिले तुम्ही. या म्हणलं समोर या समोर. या समोर या भाऊ. मी मागत बरं आहे. मागूनच बोली लाव तुम्ही. चला हाय कोणी अजून 75,000च्या वरता. बोला बोला लवकर. नंदी बैल चालली जर म्हणलं दुसऱ्याच्या हातात. त्याला बोला लवकर. इज्जतीचा सवाल आहे. बोला बोला. 80,000 म्हणलं मायवाले. 80,000 80,000 85,000 चला 85,000च्या वर तर कोणी आहे नाही म्हणलं बोलणार. 85,000 पाटलाची इज्जत गमवून नाही देणार मी. 85,000 बोल का शांताराम काका. बी शांताराम काका इज्जत डाऊन नाही झाल्या पाहिजे म्हटलं. 85,000 म्हणलं. मोठे पाटील बोलले 85,000. वरतं कर वरतं बोल. भाऊ 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 90,000 चला चला 90 असं 90,000 आहे का रे बा कोणी बोलणार. 90,000च्या वर तर कोणी बोलणार आहे का. आहे म्हणलं कोणी. 95,000 मायावाले. 95,000 चला 95,000 चला आता बोला बोला. 95,000 अबे लेका शिवल्या. आता 10 मिनिटा पहिले तू मायापाशी बसला होता तर 5,000 रुपये लेका तुले व्याजानं पाहिजे होते. आणि आता तू लेका 95,000 रुपये त्या नंदी बैल घेऊन राहिला का बे. कुठून आणशील लेका पैसे ले 95,000. लेका भोके. सांग का तुले आता चालले का याच्यामध्ये पैसे नाही हो भाऊ. येले काही बैल नका देऊ म्हणलं तुमचा. अहो मोठे पाटील बोली होय म्हणलं. हे मी कुठून आणू पैसे. तुम्हाला करायचं काय हो. बोलीमध्ये म्हणलं कोणी राहू शकते म्हणलं उभा बोली लावाले. समजले का. तुम्ही लावा म्हणलं तुमच्या याच्यानं बोली. मी माझ्या याच्यानं लावतो म्हणलं बोली. तर काही लेनदेन नाही कोणाची. अहो भाऊ बोलू द्या ना म्हणलं त्याले. त्याची आहे ना म्हणलं ताकद द्यायची. 95,000 तुम्ही काय लोट घेऊन राहिले. तुम्ही बोला ना. तुमच्यामध्ये जर ताकद असाल तर तुम्ही घेऊन घ्या म्हणलं या नंदी बैल. बोलू द्या ना त्याले. भाऊ 1 लाख रुपये मायवाली. 1 लाख रुपये बंदे 1 लाख रुपये. चला आता कोणी बोलणार आहे नाही म्हणलं. मला माहिती आहे 1 लाख रुपये द्या म्हणलं नंदी बैल. मी घेऊन जातो घरी. तुमचे 1 लाख रुपये देतो. 1 लाख. 1,10,000 रुपये. चला तुम्ही जे म्हणे की नाही फायनल 1,10,000 रुपये आपल्याला नंदी बैल विकायचा. दिले म्हणलं तुम्हाला 1,10,000 रुपये. घेऊन जाऊ का आता बैल. 1,10,000 1,15,000 भाऊ मायवाले भाऊ. 1,15,000 रुपये. चला 1,15,000 शांताराम काका हे लय झालं म्हणलं. टिमिक 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 टिमिक. एक मोठी म्हणलं छलांग मार म्हणजे सगळे चुपच राहून जाते. मोठी छलांग मार. अबे लेका झबऱ्या काय छेलांग मारू. 1,15,000 बोलले म्हणलं. 1,15,000च्या वर तर नंदी बैल पे आहे नाही. तो बिनफालतू पैसे खर्च करून फायदा आहे का बे. शांताराम काका इज्जतीचा सवाल आहे. 50,000 रुपये जास्त गेले चालते. समजला का. चल बोल लवकर. भाऊ 1,25,000 रुपये झाला म्हणलं फायनल. 1,25,000 चल चल 1,25,000 येले म्हणते भाऊ. आहे का रे भाऊ. 1,25,000च्या वर तर आहे का कोणी बोलणार. चला लवकर. आहे कोणी विचार करा. आहे कोणी. बोलाले भाऊ आता मोठे पाटील सरपंच साहेब. बोला बोला आता. देवलाल काका शिवलाल भाऊ बोला ना आता. 1,30,000 बोलणार आहे का कोणी वरतं. बोला बोला. नाही आहे का म्हणलं कोणी बोलणार आता. 5 मिनिट झाले. 5 मिनिट कोणी विचार करू राहिले. सगळेजण म्हणून बोलून नाही राहिलाय. भाऊनं बोलले म्हणलं टोपीवाले भाऊ जे आहे म्हणलं शांताराम भाऊ. ते म्हणलं 1,25,000 रुपये बोली झाली म्हणलं त्याची. आहे म्हणलं याच्यावर तर कोणी बोलणार नाही आहे. ठीक आहे 1,25,000 1. 1,25,000 2. 1,25,000 3. भाऊ शांताराम भाऊ तुमचा म्हणलं नंदी बैल. अरे भाऊ इज्जतीचा सवाल होता. आता 1,10,000चा तुमचा नंदी बैल होता. 15,000 मी म्हणलं तुम्हाला बोनसमध्ये दिले आहे. बोनसमध्ये 15,000 घेऊन जा. पण इज्जत नाही जाऊ दिली मला शांताराम भाऊ ना. शांताराम भाऊची. सरपंच साहेब तुम्ही कोण नाही बोलले हो. 1,30,000 बोलायला पाहिजे होते ना. शांताराम भाऊ आता तू न घेतला नंदी बैल का मी नाही घेतला नंदी बैल. सारखंच आहे ना आपलं काम. काही लोन नाही घ्यायचा. घेतला तू न चांगलं केलं. झबरो आपल्या घरी म्हणलं नंदी बैलाला घेऊन जा ना. पूजापाती करायला शांतीले. जा लवकर घेऊन जा नंदी बैल घेऊन जा. झालं म्हणलं नंदी बैल घेऊन घेतला तू ना. नाही तर इज्जत गेली म्हणलं आपली. मित्रांनो घेतला म्हणलं नंदी बैल 1,25,000. कसा इज्जतीचा सवाल होता ना. शांताराम भाऊची इज्जत देऊ नाही देतो तुम्ही म्हणून 1,25,000 हे आपला नंदी बैल घेतला म्हटलं बोलीमध्ये. तुम्हाला काय वाटते चांगला झाला ना घेतला तर. सांगा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. जर चांगला वाटला तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करजा. म्हणजे अशाच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो. तर चला म्हणलं भेटू मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये चांगले मजेदार. तर तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार.